शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय, अत्याचार, बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज। शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 0। मुंबई उच्च न्यायालय मराठा आरक्षण प्रकरणावर आजची महत्त्वाची सुनावणी। मुंबई उच्च न्यायालयात आज मराठा आरक्षणासंदर्भातील एकत्रित याचिकांवर सुनावणी झाली। या प्रकरणात राज्य सरकारने दिलेल्या मराठा आरक्षणाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या तसेच आरक्षणाची एकूण मर्यादा 50% जास्त जाऊ नये अशी मागणी करणाऱ्या विविध याचिका न्यायालयासमोर आहेत। यामध्ये सवर्ण समाजातील काही याचिकाकर्त्यांच्या याचिका आहेत, ज्यांचा मुख्य युक्तिवाद असा आहे की संविधानाने ठरवलेली 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडता येत नाही आणि मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देणे घटनाबाह्य आहे। त्याचबरोबर मराठा समाज आरक्षणास पात्र नाही, त्यांना आरक्षण देऊ नये अशी स्पष्ट भूमिका मांडणाऱ्या याचिकाही या प्रकरणात समाविष्ट आहेत। या एकत्रित प्रकरणात 3468/2024 क्रमांकाची याचिका ही सत्यशोधक शंकरराव लिंगे यांची असून त्यामध्ये मराठा आरक्षणाला ठाम विरोध करण्यात आलाय। कारण मराठे मागासवर्गीय ठरत नाही, ते जमीनदार, वतनदार, जहागीरदार, टालीवार, सरपंच, पंचायत समिती सदस्य, अध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य, अध्यक्ष, आमदार, मंत्री, खासदार, मंत्री, डझनभर मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, राज्यपाल, राष्ट्रपती सुद्धा समाजातून झालेले आहेत। त्यांच्याकडे सत्ता, मालमत्ता, संपूर्ण सहकार क्षेत्र, शिक्षण क्षेत्र, गावातील मंदिर, ट्रस्ट इत्यादी सर्व मानाची स्थानं त्यांच्याकडे आहे, जी राज्यकर्ती जमात आहेत। आजच्या सुनावणीत कोणताही अंतिम निर्णय देण्यात आलेला नाही। काही याचिकांमध्ये वकिलांची अनुपस्थिती तर काही प्रकरणांमध्ये सविस्तर युक्तिवादासाठी वेळेची गरज असल्यानं न्यायालयाने आज अंतिम आदेश राखून ठेवले नाहीत। विरोधी याचिकाकर्त्यांकडून असा युक्तिवाद करण्यात आला की मराठा समाज दिलेलं आरक्षण केवळ 50% मर्यादेचं उल्लंघन करत नाही, तर इतर मागासवर्गांच्या हक्कांवरही अन्याय करतं। याउलट सरकारच्या भूमिकेला पाठिंबा देणाऱ्या बाजूकडून असा दावा करण्यात आला की मराठा समाजाची सामाजिक व शैक्षणिक स्थिती लक्षात घेता विशेष परिस्थितीत निर्णय घेण्यात आला असून त्याची घटनात्मक वैधता न्यायालयाने तपासावी। न्यायालयाने स्पष्ट केलं की हे प्रकरण अत्यंत संवेदनशील व संविधानाशी संबंधित असल्यानं सविस्तर सुनावणी आवश्यक आहे। त्यामुळे सर्व संबंधित याचिकांवर एकत्रितपणे पुढील तारखेला सखोल युक्तिवाद ऐकून घेण्यात येईल। पुढील सुनावणीमध्ये आरक्षणाची मर्यादा, मराठा समाजाची मागासलेपणाची स्थिती तसेच राज्य सरकारने घेतलेले निर्णय कायद्याच्या कसोटीवर कितपत टिकतो यावर सविस्तर चर्चा होणार आहे।